दुसरीकडे तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा फटका लहान व्यावसायिकांना बसत असल्याचं पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी म्हटलंय। या निर्णयानं व्यापारावर परिणाम होणार नाही अशा स्पष्ट मार्गदर्शक सूचना महापालिकेनं द्याव्यात अशी मागणी देखील व्यापाऱ्यांनी केली आहे। आमच्या हातावर पोट आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेताना आमच्या व्यवसायाचाही देखील विचार केला जावा अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। या विषयावरती पालक आणि व्यापाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी आदित्य भवार यांनी। आपल्यासोबत काय पालक आहेत, आजचा निर्णय तुम्ही पाहिला असेल, तुकाराम मुंढे यांनी घेतला, वाचलाय, काय वाटतं त्याबद्दल? नाही, बरोबर आहे. जंक फूड नकोच आहे जवळपास शाळेच्या. नकोच आहे. नकोच आहे. मग डबा देतो तेच घाललं पाहिजे हो हो, डबा देतो तेच खाल्लं पाहिजे. बाहेरचं तेल कसं असं माहित नाही, पोरांच्या हेल्थसाठी व्यवस्थित म्हणजे नाही का, घरचंच खाणं पुरेसं आहे. हो. आता जो निर्णय घेतलेला आहे तुकाराम मुंढेंनी, त्याकडे कसं पाहता? योग्य आहे सर। कसं होतं की एका मुलाने आणलं की दुसरा मुलगा आहे ते मागतो, तर पहिलं जर कोणी कॉपी करणं जर बंद केलं म्हणजे ते खाण्याचा जो विषय आहे जो मला आतापर्यंत समजला नाही होतो, तो योग्य आहे। शाळेपाशी नको आहे ते, नको आहे। तुम्ही पण पालक आहेत का? काय वाटतं तुकाराम मुंढेंच्या निर्णयाबद्दल? त्यांचा निर्णय योग्यच आहे, कारण आपण इथून 50 मीटर काय 20 मीटरच्या अंतरावर इथं तो खाद्य बाजार आहे, खाऊ गल्ली आहे। आणि होतंय असं की पालकांना, जे पालक घाईघाईमध्ये असतात, नोकरीपेक्षा असतात ना, अशा लोकांसाठी इथं त्यांची सोय आहे। आणि तिथे जर तुम्ही स्वतः जाऊन जर आता पाहाल, तिथली स्वच्छता किंवा हायजीन पाहाल, तर असे पदार्थ पालक घेऊन मुलांना सोपवतात, पण त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तर सही घातक होतं। जंक फूड असं आरोग्याच्या दृष्टीने किती घातक आहे तुम्हाला वाटतं? भरपूर घातक आहे। तुम्ही आजचा निर्णय वाचला असेल तुकाराम मुंढेंचा, काय वाटतं त्याबद्दल? बरोबर निर्णय घेतला, म्हणजे बाहेर जंक फूड खात होते? नाही, माझा भाऊ आहे, म्हणजे आम्ही पण खातच होतो, पण जे काय डिसिजन घेतलाय ते बरोबरच आहे, कारण की हेल्थ इश्यूज खूपच चालू आहेत सध्या आणि मग यूथला ते अफेक्ट होत आहे, मग सगळ्याच गोष्टी हे होतात सगळ्या हेल्थ इश्यूजमुळे। सो जे काय निर्णय घेतला ते एक्झॅक्टली बरोबरच आहे।